सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. आणि आज मी जसं त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं की मी दादासाठी तिखट पुऱ्या बनवणार आहे. सो आता त्याची तयारी करते आणि तुम्हाला तयारी झाल्यावरती कसं बनवणार आणि काय बनवणार ते नक्की दाखवी. सो तुम्ही बघा आणि आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी आता मी बनवते, सो बनवताना भेटू. गाईज मी हे पीठ घेतलं आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घातलं आहे आणि सगळे मसाले घातलेत, म्हणजे जिरं आणि ओवा थोडंसं हे करून मिक्सरला लावून घातलं आहे आणि आपलं ह्याची मिरची पावडर घातली आहे आणि हळद घातली आहे आणि अजून ते ह्याची पावडर घातली आहे, धणे पावडर घातली आहे. तर हे सगळं असं मी घातलं आहे ह्याच्यामध्ये आणि मीठ घातलं आहे थोडंफार चवीला. आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे. तर आता हे मळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतं आहे पीठ, तुम्ही बघा. बाकी मी रोजच्यासारखी लाफ्टर शेफ लावून बसली आहे. माझी खूप फेवरेट सिरियल आहे ती, सो मी ती बघते आहे. बाकी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे थोडंसं कडक ठेवलं आहे मी. थोड्या वेळा म्हणजे अर्धा एक तासासाठी ठेवलं ना की हे आपोआप थोडंसं हे होईल आणि नरम होईल. आता पूर्वी थोडंसं कडक ठेवलं आहे, तर आता हे ठेवते अर्धा एक तास साईडला आणि मग आपण बनवूया पुऱ्या. तर हे झालं आहे, पीठ मी ठेवलं आहे इथे. हे 1 तास तरी ठेवायला लागेल, अर्धा एक तास. तर ते छान आता जसं कडक आहे तर ते थोड्या वेळाने नरम होईल. आणि ही भांडी आहेत, सो आता मी ती घासते. बाकी बेडरूम आवरून झालेलं आहे, तुम्हाला दाखवलंच. बाकी हे सगळं आता आवरायचं आहे, तुम्हाला दाखवते. आता हे क्लीन करायचं आहे, आता हे क्लीन करते.
तर हे सगळं झालं आहे गाईज करून, तुम्हाला मी दाखवलंच. आता या बाटल्या भरायच्या आहेत, सो ते सुद्धा बघाड आहे. हे 2 ह्याच्यावर चालते, म्हणजे ह्याच्यामध्ये गरम पाणी येतं इथे, हॉट वॉटर, आणि ते आपलं नॉर्मल साधं पाणी येतं. आणि ह्याला गरम करण्यासाठी इथे दिलं आहे. हे चालू केलं की इथे गरम होते, मग आपण गरम पाणी घेऊ शकतो. 5 मिनटं लागतात गरम व्हायला पाणी. बाकी आता मी बाटल्या भरते, तुम्हाला दाखवते. तर ही सगळी कामं आता झाली आहेत माझी करून. आणि तुम्ही आज विचार केला असेल की मी आज एवढी सगळी कामं दाखवली का. रोज तर करते, पण रोज मी करायच्या आधी आणि डायरेक्ट करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर आज विचार केला की तुम्हाला करतानासुद्धा दाखवावं, सो म्हणून मी आज तुम्हाला मी जे जे केलं ते सगळं दाखवलं. बाकी अजून कामं बाकी आहे, सो ती करते, तर तीसुद्धा तुम्हाला दाखवीन. बाकी आता मी रोजच्यासारखी चाय ठेवते चाय पियाला. तर ती बनवून झाल्यावरती मी ते दिव्याची तयारी करणार आहे, सो ते सुद्धा तुम्हाला आज मी दाखवीन. बाकी आणि ते जे दादाचं पीठ दादासाठी देण्यासाठी जे पीठ मळलं आहे, सो ते सुद्धा मी बनवताना तुम्हाला दाखवीन, सो तुम्ही नक्की बघा. दिव्याची तयारी करून झाली आहे, सो थोड्या वेळाने मी दिवा लावीन. बाकी आता हे कापून ठेवते आणि चाय बनवते. लाव 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 आता. बघा ही आमच्याकडे छोटीशी मॅव आली आहे. आधी तू लांब राहा रे बाबा, मला टेन्शन येते. हाय हाय हाय. बघा एकदम ब्लॅक ब्लॅक आहे, एकदम क्यूट अशी मस्त. आणि याची मस्ती चालली आहे. कालू कालू घरात नको आहे म्याव, घरात नको, घरात नको. ह्याला लांब गेलं, आतमध्ये आली ती. खूप ब्लॅक आहे, पूर्ण ब्लॅक आहे एकदम. आधी माशी आहेत आपल्याकडे की त्याचाच वास घेते. गाईज
ॲक्च्युली आज मी ते पुऱ्या ज्या बनवणार होती जसं की तुम्हाला सांगितलेलं, तर त्या फ्लॉप झाल्या आहेत, नरम झाल्या आहेत त्या. तर म्हणून मी नाही दाखवलं, कारण की मला जे बनवायचं होतं ते नाही झालं. सो उद्या वहिनी जाणार आहे तर तिला नाही देऊ शकत ते. पण मी नेक्स्ट टाईम परत ट्राय करणार आहे. सो तेव्हा तुम्हाला दाखवीन. बाकी आज जे पण दाखवलं त्यामध्ये मी तुम्हाला दाखवले की मी आज काय काय केलं आहे. आणि ते ह्यासाठी दाखवलं कारण मी रोज बोलते की मी आता हे करणार आहे तर तुम्हाला नंतर दाखवते करून, मी तुम्हाला डायरेक्ट केल्यावर दाखवते. सो आज करतानासुद्धा तुम्हाला मी दाखवलं आहे कामं. सो तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर ते नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडत आहेत कमेंटमध्ये. बाकी आजच्यासाठी एवढंच. मी उद्या अजून काहीतरी नवीन काहीतरी करायचं ट्राय करीन. बाकी आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन ब्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय.